एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी हजारोंच्या गर्दीसमोर उद्धव ठाकरेंनी राज आणि उद्धव या नव्या राजकीय समीकरणाची घोषणा केली आणि एकच जल्लोष सुरू झाला। 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले, त्यासाठी निमित्त ठरलं मराठी भाषेचं। हिंदीची सक्ती नको इथपासून सुरू झालेल्या आंदोलनानं ठाकरे बंधूंना अखेर एकत्र आणलं। मराठी माणसाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला। आम्ही जय श्रीराम म्हणतोच, पण त्याहूनही राम राम म्हणण्याची आमची संस्कृती आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र धर्माचा मुद्दा अधोरेखित केला। प्रादेशिक वादाचं राजकारण भाजपच्या राजकारणात संपुष्टात आल्याचं बोललं जात होतं, पण महाराष्ट्राची निर्मिती करणाऱ्या मराठीच्या मुद्द्यानं पुन्हा एकदा पेट घेतला आणि हाच मुद्दा आता राजकारणाच्या अजेंड्यावर राहू शकतो। राज उद्धव यांचं एकत्र येणं महाराष्ट्राच्या राजकारणाचा महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो। दीर्घकालीन राजकारणात राज आणि उद्धव एकत्र येण्याचा काय परिणाम होईल, दोन भावांचं जुळलं तर इतर पक्षांचा कसा बाजार उठेल, ही जोडी नव्या राजकीय समीकरणांना कशा प्रकारे बळ देईल, पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। आज झालेल्या ठाकरे बंधूंच्या भाषणाचा मूळ अजेंडा होता तो मराठी भाषा। मात्र मराठी भाषेच्या संदर्भातून राजकीय अजेंडा देखील स्पष्ट झाला। उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून आपल्यावर हिंदुत्वाच्या विरोधात आपण आहोत हे सातत्यानं भाजपनं तयार केलेलं परसेप्शन खोडून काढण्याचा प्रयत्न केला, पण हे करत असताना त्यांनी महाराष्ट्र धर्माचा आधार घेतला। जय जय रघुवीर म्हणणारी आमची संस्कृती आहे असं सांगत त्यांनी शिंदेंवर टीका करत प्रबोधनकार ठाकरे कसे जादूटोणा कर्मकांडांच्या विरोधात होते हे स्पष्ट केलं। अर्थात मराठी माणसाचं हिंदुत्व आणि मराठी संस्कृती म्हणजेच महाराष्ट्र धर्म उद्धव ठाकरेंनी समोर आणलं। तर राज ठाकरेंनी थेट अडवाणीच कसे ख्रिश्चन शाळेत शिकले होते हे सांगून त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेणार का असा प्रतिप्रश्न उभा केला। थोडक्यात दोन बंधू एकत्र आले, दोघांनी महाराष्ट्र धर्माचं राजकारण हाच आपला पुढचा अजेंडा असल्याचं स्पष्ट केलं। जाती धर्म या पलीकडे जाऊन आता महाराष्ट्र हाच अजेंडा सेट करून नव्या प्रादेशिक राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली। आता असं आपण नेमकं का म्हणतोय हे समजून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणाची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागते। मुळात महाराष्ट्राची स्थापना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून झाली। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून काँग्रेस पुढे आली आणि काँग्रेस हा सर्वात मोठा राजकीय पक्ष झाला। मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात काँग्रेस विरोधी पक्षाची मोठ बांधली गेली आणि काँग्रेसला विरोध म्हणून प्रादेशिक पक्षांची एक मूठ तयार झाली। मात्र नंतरच्या काळात प्रादेशिक राजकारण आपलं अस्तित्व टिकवू शकलं नाही। शिवसेनेचा जन्म झाला तो मराठी राजकारणातूनच। सेना हा प्रादेशिक पक्ष, इथून खऱ्या अर्थानं प्रादेशिक पक्षाच्या राजकारणानं पुन्हा डोकं वर काढलं। काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाच्या विरोधात शिवसेना आक्रमक राहिली। बाळासाहेबांनी प्रादेशिक राजकारणाला हिंदुत्वाची जोड दिली आणि भाजप हा राष्ट्रीय पक्ष सोबत आला। अर्थात हे सगळं राजकारण 1995 पर्यंत घडत गेलं आणि पहिल्यांदा प्रादेशिक पक्षाच्या नेतृत्वात काँग्रेस विरोधात असणारा भाजप हा राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्राच्या सत्तेत विराजमान झाला। पुढे अजून एक प्रादेशिक पक्ष जन्माला आला, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस। पवारांच्या महाराष्ट्रापुरत्या मर्यादित नेतृत्वामुळे राष्ट्रवादीला प्रादेशिक पक्ष म्हणलं गेलं। काँग्रेसला समांतर गट या पलीकडे राष्ट्रवादीनं महाराष्ट्र धर्माचं राजकारण केलं नाही। पर्यायानं आजही शरद पवार गट असो किंवा अजित पवारांचा गट, राजकीय सोयीसाठी वेगळी फळी इतक्यापुरताच राष्ट्रवादीचा प्रादेशिकपणा ओळखला जातो। आता हा सगळा इतिहास सांगायचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रादेशिकवादाच्या राजकारणाचं भविष्य आहे। कारण महाराष्ट्र एका अर्थानं दक्षिणेच्या राजकारणासोबत जोडला गेलेला आहे। ज्याप्रमाणे तामिळनाडू, आंध्र प्रदेश सारख्या राज्यात प्रादेशिक राजकारणानं लोकचळवळीतून उसळी घेतली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून शिवसेनेच्या राजकारणातून उसळी घेतली। पर्यायानं भाजप अथवा काँग्रेस हे पक्ष मराठी नेत्यांचे झाले, पण मराठी मातीचे होताना या पक्षांच्या मर्यादा उघड्या पडत गेल्या। अर्थात हा इतिहास सांगताना महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी आणि महाराष्ट्र धर्माचं राजकारण हा केंद्रबिंदूवरचा विषय ठरू शकतो हे अधोरेखित करणं। आता आपला मुद्दा सध्या काय झालाय, राज्यात सध्या 4 प्रादेशिक पक्ष आणि 2 राष्ट्रीय पक्ष आहेत। भाजप आणि काँग्रेस हे 2 राष्ट्रीय पक्ष, तर 2 सेना आणि 2 राष्ट्रवादी हे प्रादेशिक पक्ष। आता या 4 प्रादेशिक पक्षांपैकी शरद पवार गट आणि शिवसेनेच्या ठाकरे गटानं मागील विधानसभेत महाराष्ट्र धर्माचं राजकारण समोर आणण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी ठरला नाही। शरद पवार गटाच्या बाबतीत तो यशस्वी ठरत नाही, त्याचं मुख्य कारण म्हणजे राष्ट्रवादीची स्थापनाच मुळात सत्तेतला वाटा या धोरणावर झालेली आहे। पर्यायानं
पवारांनी इतिहासात महाराष्ट्र धर्माचं राजकारण केलं नाही आणि आता ते उसनं घेता येत नाही. अजित पवारांच्या बाबतीत देखील हाच निकष लागू होतो. पर्यायानं एकनाथ शिंदेंची शिवसेना हा एकमेव प्रादेशिक राजकारणाचा पर्याय समोर होता. मात्र हिंदुत्वाचं राजकारण आधार ठेवत असताना शिंदेंनी नकळतपणे का होईना भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोन पक्षातलं अंतर संपुष्टात आणलं. थोडक्यात सांगायचं झालं तर मला मतदार म्हणून ज्या कोणत्या विचारसरणीसाठी भाजपला मत द्यायचंय त्याच विचारसरणीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाला मत देण्याचा पर्याय लोकांसमोर उभा राहताना दिसतो. अशावेळी शिंदे स्वतःचं अस्तित्व संपवताना दिसतातच, शिवाय महाराष्ट्र धर्म हा शिवसेनेचा मूळ जनाधार असल्याचं देखील विसरतात. आणि हाच डाव ठाकरे बंधूंनी साधला असल्यानं ही समीकरणं विरोधकांचा बाजार उठवू शकतात, पण त्याचसोबत दीर्घकालीन राजकारणात टर्निंग पॉइंटही ठरू शकतात असं आपल्याला म्हणावं लागतं. आता ते नेमकं कसं हे समजून घेऊ. एकतर ठाकरे बंधूंकडे महाराष्ट्र धर्माचा वारसा आहे. मराठीवर बोलण्याचा नैतिक अधिकार ठाकरे बंधूंकडे प्रबोधनकार आणि बाळासाहेबांच्या कामांमुळे राहतो. हा वारसा ना राष्ट्रवादीला हिसकावून घेता येतो, ना शिंदेंना, ना भाजप अचानकपणे महाराष्ट्र धर्माचं राजकारण करू शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे उपस्थित करता येते ती म्हणजे भाजपच्या राजकारणाची. मुंबईच्या राजकारणात गैरमराठी लोकांचं राजकारण मोठ्या संख्येनं वाढलंय. ते प्रभावी ठरतंय. अनेक वॉर्ड आणि अनेक मतदारसंघ असे आहेत जिथून गैरमराठी व्यक्तीच निवडून येताना दिसतात. तुलनेत मराठी मतदार बहुसंख्य असला तरी तो वेगवेगळ्या पक्षात विभागलेला दिसतो. या उलट हिंदुत्वाच्या अजेंड्यावर भाजपनं उत्तर भारतीय मतांची एकगठ्ठा मोठ बांधलेली आहे. ठाकरे बंधूंच्या करिश्म्यावर वेगवेगळ्या दिशेनं गेलेला हा मराठी मतदार अल्पसंख्याक या फॅक्टरवर आता एकत्र येऊ शकतो असं आपल्याला म्हणता येतं. अर्थात हा फॅक्टर फक्त मुंबईपुरता मर्यादित राहत नाही. शिवसेनेचा करिश्मा जसा मुंबई बाहेर विस्तारत गेला तशा प्रकारेच मराठीचा मुद्दा, महाराष्ट्र धर्माचा मुद्दा मुंबई बाहेर विस्तारताना दिसू शकतो आणि याचा मुख्य तोटा प्रादेशिक पक्षांना बसताना दिसू शकतो. एकनाथ शिंदे असोत व अजित पवार या दोन्ही पक्षांच्या प्रादेशिक वादाच्या भूमिका मर्यादित होताना दिसू शकतात. या दोन्ही पक्षांचं भाजपमय होणं या दोन्ही पक्षांच्या अस्तित्वावर ठोकण्यात येणारा खिळा ठरू शकतो. अर्थात ठाकरेंनी आपला अजेंडा लावून धरला तर. राहिली गोष्ट काँग्रेसची, तर कोणताही निर्णय न घेणं हा देखील एक निर्णयच असतो. या विचारात काँग्रेस झोपलेली आहे. पर्यायानं ना हिंदुत्वासारखा फॅक्टर ना महाराष्ट्र धर्म या दोन्हीकडे नसण्याचा तोटा काँग्रेसला सुद्धा होऊ शकतो. अर्थात ठाकरे बंधूंची ही युती टिकली आणि प्रादेशिक राजकारणाची पेरणी फिट्ट बसली तर महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना, मनसे ही प्रादेशिक पक्षांची बेरीज विरुद्ध भाजप असं राष्ट्रीय विरुद्ध प्रादेशिक राजकारणाचं नवीन गणित सुरू होताना दिसू शकतं. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.